सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप दाखल झाले। त्यामुळे कारभाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बीडच्या परळीत 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरला दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा गोंधळ घातला होता। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख यांच्यासह इतर 15 ते 20 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पिंपरी चिंचवड शहरात 92,000 दुबार मतदार असल्याचं स्पष्ट झालं। शहरात एकूण 17,12,000 मतदार आहेत। प्राप्त झालेल्या मतदार यादीतून 999 मतदारांची नावं काढून टाकण्यात आली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार मतदार असल्यानं बोगस मतदान रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर आहे। भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत। स्ट्रॉंग रूम परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। भंडाऱ्यातील पोलीस मुख्यालयाच्या वैनगंगा सभागृहात स्ट्रॉंग रूम तयार करून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। या परिसरात 20 पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। तसंच या परिसरात 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। किल्ले रायगडच्या पायथ्याशी जशी शिवसृष्टी उभी राहणार आहे तशी चौदार तळ्याच्या परिसरात भीमसृष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। गोगावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक चौदार तळ इथं अभिवादन केलं। तसंच 2027 साली चौदार तळ सत्याग्रहाची शताब्दी साजरी होते। हा कार्यक्रम शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याचंही गोगावले यांनी म्हटलंय। आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। जमीन घोटाळा, खंडणी, फसवणूक आणि मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली। बराटे जवळपास 16 गुन्ह्यांमध्ये आरोपी होते आणि ते 1 वर्ष फरार होते। नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतून मोकळं झाल्यावर मंत्री भरत गोगावले यांनी गरमागरम वडा भजीचा आस्वाद घेतलाय। कोलाड नाक्यावर गोगावलेंनी भजी खात कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या। साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3,200 रुपयांची द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूरमधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली। या सभेनंतर ते बोलत होते। वर्ध्यातील 248 गावातील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे। देवळी विधानसभा क्षेत्रातील रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा, बिडकीन ते ढोरेगाव या नवीन ग्रीनफील्ड रस्त्याचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे। या रस्त्यासाठी 76 किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी भूसंपादन करावं लागणार आहे। या भूसंपादनासाठी 745 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली। एमपीएमएल मध्ये लिपिक पदाच्या तब्बल 390 जागा रिक्त आहेत। गेली अनेक वर्ष ही पदं भरली नसल्यामुळे कामकाजाबरोबरच प्रवासी सेवेवरही विपरीत परिणाम होतोय। लिपिक पदाच्या आकृतीबंधानुसार 510 जागा मंजूर असताना केवळ 120 लिपिक काम करतायत। त्यामुळे या जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी होते। गावोगावी 24 तास को पावर्ड बाय चितळे बंधू। जस्ट गेट इट एंड ईट इट। अपार अणुशक्ति फायर प्रोटेक्ट वायर, सुरक्षा जिसपे देश करे भरोसा। गुलाब जाम म्हणजे फक्त किड्स। LIC ऑफ इंडिया, हर पल आपके साथ। कृषिथॉन, कृषि प्रदर्शन नाशिक।